गणेशदादा म्हात्रे आणि म्हात्रे खूप आहेत शिक्षक सुधागड तालुक्यामध्ये आणि हा परिसर म्हटला की शिक्षकांचाच विभाग आहे आणि सन्माननीय आदरणीय स्वर्गीय आना म्हात्रे गुरुजी यांच्या स्मृतीला अभिवादन करून हे चषक आपण पाहतोय। सगळ्या आयोजकांची प्रचंड मेहनत आणि मॅचला आपण करूया सुरुवात। प्रशांत घरत च्या प्रत्येक षटकार आणि सलगच्या 3 षटकार आणि 3 चौकारासाठी योगेशदादा भोईर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे। प्रशांत घरत यांच्यासाठी धोंडपाडा गणेशजी घरत साहेब यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिले जाईल। तो स्वागत अभिनंदन आप सभी दर्शकों का। हेलो अजय भोईर, अजय भोईर आपण लगेच तिकडे यायचं आहे। वडावचे अजय भोईर अपन लगेच व्यासपीठावर यायचं आहे। मैच शुरुआत होती हुई 4-4 ओवर प्रति पारी के ये मुकाबले, आक्रामक खेल दिखाना होगा प्रशांत घरत के लिए। यहां पर इनाम की डोली लगती हुई, गेंदबाजी मार पर तैयार रोहित, पहले ही रोहित को खेल दिया है डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, शानदार चौका। डीजे तर तब्बल 5000 रुपयाचं कॅश प्राइज त्याला दिले जाईल। दुर्वाजी गावण यांच्याकडून बीजेपी यांच्याकडून दुर्वाजी गावण ग्रामपंचायत सदस्य भारतीय जनता पार्टी यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक। सलग 3 षटकार सलग 3 चौकार। वाह वाह वाह, व्हाट अ स्ट्रोक, स्ट्रोक ऑफ द डे, स्ट्रोक ऑफ द नाइट। बैकफुट पर गए, सजीला स्ट्रोक, नफासत भरे अंदाज से खेल दिया, उल्टे हाथ से रिवर्स का प्रयास, शानदार लगातार 2 बार चौके। रोहन के बल्ले से निकलते हुए शानदार रन। बापूजी डावरे बापूजी देव 11 डावरे बनाम श्री राघवेश्वर प्रसन्न दुर्शेत के बीच का यह मुकाबला। गणेशदादा घरत शेतकरी कामगार पक्ष के एक वरिष्ठ नेता। गणेशदादा घरत इनका लगातार के 3 छक्कों के लिए कैश प्राइज 2000 रुपए का। घोड़ीवली से भी ज्यादा इनाम खालापुर से भी यहां पर वार्षिक विभाग में लग रहे हैं। बहुत बहुत अभिनंदन। लगातार 3 छक्के 2000 गणेशदादा घरत साहब इनकी ओर से, लगातार 3 छक्के योगेश जी भोईर इनके माध्यम से 1000 रुपए, हमारे ग्राम पंचायत सदस्य इनके माध्यम से भी 1000 रुपए और शतक लगाए तो दोन्ही संघातून खेळाडूने जर कोणी 50 मारली तर सीबीआय ऑफिसर महेंद्र मात्र दुर्शेत यांच्याकडून तब्बल 5000 रुपयाचा पारितोषिक आहे। म्हणजे बक्षिसांची खैरात। बिल्कुल बिल्कुल, क्या सैकड़े के लिए बख्शिश है, सैकड़ा जिसे क्रिकेट में शतक माना जाता है। बढ़िया शुरुआत है लेकिन 9 रन स्कोर बोर्ड पर आते हुए प्रशांत अब स्ट्राइक रेट पर। 3 गेंद का सामना किया रोहन ने और 300 के स्ट्राइक रेट से 9 रन उन्होंने बनाया है। प्रशांत स्ट्राइक रेट पर दौड़ पड़े रोहित। शॉट थर्ड मैन, गली पॉइंट, शॉट कवर, शॉट स्क्वायर लेग, शॉट फाइन लेग, ऐसी फील्ड प्लेसमेंट। पहली ओवर ही प्रगति पर है। 2 खिलाड़ी दायरे के बाहर नजर आते हुए, एक डीप मिड विकेट और एक वाइडिश लॉन्ग ऑफ। बढ़िया ये ओवर घटता हुआ बल्लेबाजी करने वाली टीम के लिए। इस बार बैकफुट पर गए, डीप कवर में खेलने का प्रयास किया था, गेंद जाती हुई मिड ऑफ को क्रॉस करती हुई वाइडिश लॉन्ग ऑफ पर। पाने को तो अभी कई मकाम बाकी है, इस खेल के कई इम्तिहान बाकी है। अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन आपने, अभी तो पूरा आसमान बाकी है। पिछले मैच में अर्धशतक देखा हमने और देखिए गणेशदादा म्हात्रे इनकी फैन फॉलोइंग कितनी है। करण अंबाला का लोग सेल्फी लेते हैं, गणेशदादा म्हात्रे इनके साथ स्कोरर हमारे मित्र वो भी सेल्फी लेते हुए। सिंगल के साथ स्कोर दोहरे अंक में 10 पर। ये 10 ये आंकड़ा शार्दुल ठाकुर ने एक बार पहना था, उसे बहुत ट्रोल किया गया था और उसके बाद ये 10 नंबर वाली जर्सी बीसीसीआई ने रिटायर कर दी। लेकिन शार्दुल ठाकुर का एक कारनामा गणेशदादा आपको मैं बताना चाहूंगा। रणजी में 6 गेंदों पर 6 छक्के दागे हैं शार्दुल ठाकुर ने और द लॉर्ड्स के लॉर्ड शार्दुल ठाकुर को कहा गया
जो कि 10 नंबर उन्होंने पहना था, ट्रोल हुए, लेकिन अगर आप अपनी काबिलियत सिद्ध करते हैं तो वही लोग आपको सलाम भी करते हैं। रन संख्या 1 के साथ आगे बढ़ती हुई 11 तारीख 11/11/2011 जोहान्सबर्ग का मैदान, और सुबह 11:11 पर 111 रन चेस करने थे ऑस्ट्रेलिया को। इस बार स्टेट ड्राइव, करारा प्रहार, और देखिए ताकत तीखम प्रॉपर टाइमिंग के साथ इस गेंद को खेल दिया है लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर। एक शानदार चौका और डीजे को मिलता हुआ मौका। द स्ट्रोक यहां पर नजर आते हुए नाचते हैं जैसे मदन मंजीरी। क्या रोहन अपने कप्तान की ख्वाहिश करेंगे पूरी? 4 गेंदों पर 250 के स्ट्राइक रेट से 10 रनों पर खेलते हुए, और प्रशांत उनका साथ देते हुए 5 रनों पर। हर सिक्सर के लिए कैश प्राइस 500 रुपए, हर 50 के लिए 2000 रुपए का इनाम। डावरा यानी कि बापूजी 11 डावरे इस टीम के हर्षल घरत, इनके माध्यम से डावरे के सभी खिलाड़ियों के लिए ये गोल्डन अपॉर्चुनिटी। हर सिक्सर के लिए 500, अर्धशतक लगाइए 2000 रुपए का इनाम पाइए। प्रत्येक विकेटसाठी आदरणीय आमचे श्रेयस दादा म्हात्रे साहेबांकडून या ओव्हरसाठी कॅश प्राइस 500 रुपये देण्यात येईल। वाह भाई वाह, अब ये उंगली उठती हुई, अब ये 500 का नोट, ये 1000 का नोट, 1000 का नोट हालांकि चल नहीं रहा है। और देखिए खूबसूरत चाय, एकाएक कमेंट्री बॉक्स में गणेश दादा उत्साह का आगमन। सुस्ती भगाए चुस्ती जगाए, CHAI चाय। चाय की चुस्की के साथ अक्सर कुछ गम भी पिया करते हैं। मिठास कम है जिंदगी में, फिर भी जिंदा दिली से जीते हैं। जहां कहीं भी मैंने कमेंट्री की उनको पता है सर को चाय चाहिए, CHAI चाय, ये मेरा डायलॉग। बढ़िया शॉट, वाह भाई, कमाल का स्ट्रोक, उल्टे हाथ से स्विच इट, चौका। अगदी अप्रतिम सगळ्या गोष्टींची सोय, उत्तम जेवण, चहाची व्यवस्था। सासूरवाडी सुद्धा जावायची एवढी खातिरदारी होत नाही, जी खातिरदारी आपण अतिथी मंचकावर मिलिंद दादा पाहतोय। तुम्ही चहा घेतलात का? साहेबांना चहा द्या। इकडे बघा, प्रेक्षकांचा आवाज बघा, असं वाटतं गौतमी पाटील आली की काय यांच्या समोर, जर तिला आणली तर हे स्टँडच तोडतील। बघा बघा उत्साह बघा, 19 धावा धावफलकावर। वाह, स्कूप, पल्लू, परंतु आउट। आता बघा इकडनं आवाज, डीजे ठोक। नक्कीच चांगली धून आपण ऐकायला मिळाली, पण या स्पर्धेची चर्चा मात्र रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात होणार, कारण छत्रपती संभाजी महाराज हे क्रीडांगण संपूर्ण रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे। आणि या स्पर्धेची चर्चा आपण निलेश सर पाहतो की संपूर्ण लाईव्ह आपण सगळेजण लाईव्ह पाहताय की एवढं मोठं भलं असं मैदान, तुम्ही बऱ्याच मोठ्या स्पर्धा करता, समालोचन करता, बऱ्याच स्पर्धा पाहिलेल्या आहेत, पण असं मैदान तुम्ही कुठं पाहिलंत का, हे फक्त बोलायचं आहे। बहुत ही बढ़िया है सवाल पूछा आपने। ग्राउंड बहुत ही बढ़िया है, ग्राउंड के लिए बड़ी मेहनत की है। देखिए 30 यार्ड का घेरा है, उस पर मराठी में अपन मुरुम म्हणतो ना, मुरुम, उसकी एक लेदर एक चादर हमें दिखाई देती हुई। और 30 यार्ड के बाहर देखिए काली मिट्टी। और ये देखिए ये आवाज़, एक तरफ बापूजी 11 डावरे, दूसरी तरफ श्री रागेश्वर प्रसन्न दूरशेत। ये ऐसा लग रहा है कि ऑस्ट्रेलिया और न्यूजीलैंड के बीच का मुकाबला है।
संघर्ष भरा मुकाबला, ये मैच मजेदार होगा, ये कांटों भरा मुकाबला रहेगा। याचना नहीं गणेश जी, अब रण होगा, जंग बड़ा भीषण होगा। बोलिए। व्यासपीठावर आपण पाहतोय की रायगड जिल्हा भाजप सरचिटणीस सुद्धा इथे मिलिंद पाटील बसलेले आहेत। मिलिंद पाटीलना विनंती आहे की हे मैदान एक आहेत, खासदार आहेत, यांच्याशी आपण सल्लामसलत करून हे मैदान क्रिकेटसाठी आणि कबड्डीसाठी मोठं मैदान हो, हीच आमची इच्छा आहे। इसी बीच देखिए ये गुरु आपके सीख देते हैं आपको। और मैं हमेशा कहता हूं कि अतिथि बिना आंगन व्यर्थ है, पैसे बिना पॉकेट व्यर्थ है, पानी बिना नदी व्यर्थ है, प्यार बिना रिश्ता व्यर्थ है। जिसके जीवन में गुरु नहीं ना, वो जीवन व्यर्थ है। इसलिए आप क्रिकेट हो चाहे राजकीय क्षेत्र हो, आपके गुरुओं का करिए सम्मान। रन संख्या 20, 2 विकेटों के नुकसान पर अच्छी वापसी की है गेंदबाजी करने वाली टीम श्री राघेश्वर प्रसन्न दूरशे टीम ने। 2 शानदार विकेट मिली है और जो नए बल्लेबाज हैं उन्होंने ज़्यादा वक्त नहीं बिताया है इस पिच पर, तो यहाँ से गेंदबाजी वापसी कर सकते हैं। आखिरी 2 गेंदें इस दूसरे ओवर की। अजिंक्य गेंदबाजी मार्ग पर 2 विकेटें ली हैं, 5 रन दिए हैं, 4 गेंदों का खेल उन्होंने डाला है। दाहिने हाथ से ओवर द विकेट तैयार। इस बार पटकी भी गेंद, हाफ आर्म पुल किया है, ऊपर गेंद खराब। ये कॉलिंग, भाई कॉलिंग करनी चाहिए। अगर आपको किसी से रिश्ता बनाना हो तो कॉलिंग बहुत ही जरूरी है, कॉलिंग बहुत ही जरूरी है। लगातार 3 छक्कों के लिए आदरणीय गणेश दादा घरत, इनके माध्यम से कैश प्राइस 2000 रुपए का मिलेगा, बहुत ही खूबसूरत। और इसी के साथ लगातार 3 छक्कों के लिए दर्शन जी घरत, इनके माध्यम से दर्शन घरत, इनके लिए संकेत, इनके माध्यम से कैश प्राइस 500 रुपए का इनाम आएगा। इनामों की डोली लगती हुई, बौछार इनामों की। एक तरफ दुर्शेत, दूसरी तरफ डावरे। ऑन साइड पर मोड़ दिया है, गेंद के नीचे फील्डर आते हुए। ये देखिए, ये होना चाहिए, ये उत्साह होना चाहिए। पेण तालुक्यातील प्रत्येक प्रेक्षकांचा सन्मान रायगड जिल्ह्यामध्ये तुम्ही कुठेही जा तिथे केला जातो, कारण प्रेक्षक अगदी मनापासून मॅच पाहतात। आपल्या गावाच्या नावासाठी, आपल्या गावाच्या सन्मानासाठी, गावाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीसाठी आणि येणाऱ्या नवीन पिढीसाठी आपण चांगलं काहीतरी केलं पाहिजे। यासाठी प्रत्येक गावातील जे सगळे समर्थक आहेत त्यांचं खूप मोठं काम, खूप मोठं कार्य आपल्याला बघायला मिळते। 2 षटकांचा खेळ समाप्त झाला। 11च्या सरासरी धावसंख्या 222 म्हणजे 22 2 गड्यांच्या मोबदल्यात। आता देऊया थोडी डीजेला संधी। सेल यानी बिक्री, सेल यानी पेशी, सेल यानी ये माइक के सेल, एक ही शब्द के कितने अर्थ होते हैं। सर्वेश, बढ़िया गेंद, हवाई फायर, दर्शक बने फील्डर, फील्डर बने दर्शक। बढ़िया स्ट्रोक, लॉन्ग ऑन सी मार्के के बाहर, शानदार सिक्सर। शानदार छक्का 28 रन पर। अपने सर पे चोट होने के बावजूद भी सर पर बांधा है उन्होंने कफन। बढ़िया ड्राइव, पॉइंट पे फील्डर, अब वार पे पत्थरी पर तीवार,
वाह भाई वाह, ये बैटल मैदान पर एक तरफ आगासन, दूसरी तरफ वाकलन, रतन बुआ ट्रॉफी आज मैदान पर नजर आती हुई। बढ़िया ये टूर्नामेंट, रायगढ़ भूषण स्वर्गीय आना म्हात्रे ट्रॉफी 2025। और योगेश भाई क्या कमाल का बैटल, दोनों ही तरफ आग उगलने वाले समर्थक, एक तरफ डावरे दूसरी तरफ दुर्शेट। डीजे समर्थकों की आवाज, वेस्ट इंडीज के कैरिबियन बेटों पर अगर देखिए आप तो बिल्कुल ऐसे ही दर्शक होते हैं, बिल्कुल खुश वैसे दर्शक हमें नजर आते हुए। छक्का खाने के बाद वापसी की है गेंदबाजी करने वाले सर्वेश ने। सनी आते हुए 5वें क्रम पर, मध्य क्रम की बल्लेबाजी, टेल एंडर को ज्यादा मौका मिलेगा नहीं। फुल टॉस सीधे ब्लेड से खेलते हुए बल्ले के स्टिकर को दर्शाते हुए गेंद को लॉन्ग ऑफ पर खेला है सीधे बल्ले से। और विराट कोहली का शतक चूका हमने देखा, क्योंकि उन्होंने 7वें स्टंप की गेंद को खेल दिया था लॉन्ग ऑन पर, और अनुपम ऐसा करते नहीं, ऑफ साइड की गेंद को ऑफ साइड पर ही खेलते हैं वो, और बिल्कुल खुद से ही नाराज रहे कि ऑन साइड की गेंद को लॉन्ग ऑन पर खेलने का उन्होंने प्रयास किया। टाइमिंग ज्यादा प्रॉपर रही और सीधी वहां पर, यहां पर ओह ये अंपायर का इशारा, नो बॉल। लोकेश राहुल थे उसके पहले और उन्होंने वही शॉट खेला था और वहां पर फील्डर जमा लिया था, नो बॉल, और ये रहेगी अब फ्री हिट। 23 नवंबर 2007 पहली बार फ्री हिट का इस्तेमाल किया गया ओवर स्टेप नो बॉल के लिए। मकाया एंटीनी गेंदबाज थे, रॉबिन उत्तप्पा ने इस गेंद को खेला था, लेकिन उसके बाद हर नो बॉल पर फ्री हिट दिया गया। जैसे ही बैक ऑफ खेले, उघडा डोळे बघा नीट, पुढील चेंडू असेल फ्री हिट, क्या फ्री हिट का फायदा उठा पाएंगे? 30 यार्ड दायरे के बाहर से दौड़ते हुए गेंदबाज तेज कदमों के साथ। हो बढ़िया गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी, श्री वागरेश्वर प्रसन्न दुर्शेत की बढ़िया गेंदबाजी, लेकिन आक्रमकता की धार को और तेज करना होगा। वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात शिवपिंडावर क्षत्रिय रक्ताचा अभिषेक घालून रायरेश्वराला प्रतिज्ञा केली राजे शिवछत्रपतींनी। त्यावेळी सोबतीला त्यांच्या मावळे होते। 16व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, 353 किल्ले, 8 जिल्ह्यांमध्ये असणारा स्वराज्याचा विस्तार आणि प्रामुख्याने स्वराज्य हे आपल्या मिलिंददादा कोकणातच बघायला मिळालं। मराठवाड्यात तुम्ही गेलात बीडच्या साईडला, तिकडे स्वराज्य जवळपास नव्हतंच। धावसंख्या धावफलकावर 32 चे आकडा, स्वराज्य फुललं ते डहाणू पालघर पासून ते पार रत्नागिरी संगमेश्वर परापर्यंत। संगमेश्वर खरंच तालुक्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी, राजे शंभू शिवछत्रपती यांना तिथं कैद झाली। इथे मात्र चांगला फटका, एकच धाव होईल। जर त्यांना कैद झाली नसती तर मुघलशाही अक्षरशः उखडून ठेवली असती, परंतु राजांच्या निधनानंतर सुद्धा मराठे लढले। त्यांनी औरंगजेबाची कबर इथेच खोदली आणि महाराणी येसूबाई, महाराणी ताराबाई यांनी मराठी साम्राज्य पुढे नेलं। कुठेतरी माधवराव पेशवे यांनी ते मराठा साम्राज्य आणखी विस्तारलं आणि अटके पार मराठ्यांचा झेंडा रोवला। धावसंख्या धावफलकावर 3 षटका, अखेरीस 11च्या सरासरीने 33। आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की जवळपास पाऊण भारतावर आपल्या मराठ्यांची सत्ता होती। पार अटके पार बंगाल, कोकण इथपासून तंजावर पर्यंत आपली सत्ता होती आणि भगवी पताका होती। 1818ला मराठा साम्राज्य नक्की खालसा झालं, परंतु आजही राजे शिवछत्रपती आणि राजे शंभू छत्रपती आपल्या मनात आहेत। मात्र तुम्ही महिलांच्या सुद्धा इतिहासाचा उजाळा घ्या, कारण त्या सुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत। नक्कीच निलेश सर, मग अशीच आपण सांगितलं की कोणतीही मोठी स्पर्धा घ्यायची असली तर मोठी स्पर्धा घ्यायचं असलं तर त्या कोणाची स्पर्धा असली तरी त्या आर्थिक सहाय्याशिवाय कुठलीही स्पर्धा होत नसते। आणि ही स्पर्धा आपण पाहतोय की वैकुंठदादा पाटील
व माननीय श्री सुजित भाई म्हात्रे आणि श्रेयस म्हात्रे आणि त्यांच्या जोडीला जोडले गेले ते फ्रेंड्स सर्कल ग्रुप वडा विभाग आणि यांच्या माध्यमातून ही पहिली वैली वाशी विभागातील प्रकाश झोतातील स्पर्धा आणि या प्रकाश झोतातील स्पर्धेसाठी ज्यांनी आर्थिक सहाय्य केलं आहे त्यांची नावे खालीलप्रमाणे वैभव जनार्दन म्हात्रे यांच्याकडून 5,555 पर्यंत आर्थिक सहाय्य आलेलं आहे. मेघनाथ वसंत मोकल बेनवले यांच्याकडून 1,000 रुपये आलेले आहेत. समीर दादा म्हात्रे सह्याद्री प्रतिष्ठान कार्याध्यक्ष यांच्याकडून 10,000 रुपये आलेले आहेत. म्हात्रे डॉक्टर वडाव यांच्याकडून 1,100 रुपये आलेले आहेत. कोयसो माध्यमिक शाळा चेअरमन चंद्रराज बाला म्हात्रे वडाव यांच्याकडून 5,000 रुपये आलेले आहेत. विशाल नरेश ठाकूर दत्तगुरु नवरात्र मंडळ वडाव यांच्याकडून 1,000 रुपये आलेले आहेत. विठोबा लक्ष्मण पाटील चेअरमन शिक्षण पेन शिक्षण प्राथमिक संस्था यांच्याकडून 5,000 रुपयाचं देणगी आलेलं आहे. तसेच एकनाथ वर्तक उद्योजक मोठे वडाव यांच्याकडून 5,000 रुपयाचं या आर्थिक सहाय्य आलेलं आहे. तसेच राजेश वर्तक वडकली विभाग यांच्याकडून 2,500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. पारी की आखिरी ओवर 33 रन स्कोर बोर्ड पर सिद्दीकी रेवले के हमारे युवा मराठी हिंदी के मशहूर कमेंटेटर योगेश जी मढ़वी वो पहली बार यहाँ पर आए और बहुत ही अच्छी खातिरदारी उनकी. लगातार 45 दिन उन्होंने नाइट प्रतियोगिता की है, एक बड़ी उपलब्धि. और पनवेल तहसील में हर दिन बहुत बड़े पैमाने पर परमेश जी मैचेस होते हैं, लेकिन पेड़ में एक यशस्वी आयोजक उनके पीछे परमेश जी आपका बड़ा रोल है. मैं कहूँगा ये हमारे पेन के नीलेश परदेशी हैं, लॉयड क्रिकेट में जिन्हें कहा जा सकता है. इस बार बढ़िया शॉट था, दायरे के अंदर ही गेंद गिरती हुई. बहुत ही बढ़िया मैदान बनाया है, बिल्कुल सतह अगर आप टाइमिंग अच्छी करती है तो काफ़ी तेज आउटफील्ड नज़र आती हुई. नेक्स्ट मैच नक्कीच निलेश सर म्हणजे कोणाला माहीत झालं नसतं वाशी विभागामध्ये की हनुमान नाईक सर आमचे खास मित्र आहे. सर्वांच्या वाशी विभागाचं त्यांचं प्रेम अत्यंत आहे. पण हनुमान नाईक सरांचं एक मोठं म्हणजे छोटे बंधू एक नामवंत समालोचक आहेत, ही आज ओळख मात्र वाशी विभागाला झालेली आहे. ये मेरी टूटी फूटी हिंदी है जिसे आपने कबूल किया है. राइट आर्म ओवर द विकेट, तेज गेंद और उतना ही तेज प्रतिक्रिया. न्यूटन का लॉ ऑफ 3 नजर आता हुआ, क्रिया प्रतिक्रिया, एक्शन पे रिएक्शन. ओवर पिच गेंद आउटसाइड ड्यू ऑफ स्टंप. रिप्ले में देख सकते हैं आप, बिल्कुल हाथ खोलने का मौका मिला, जैसे ही रूम मिला शॉट जड़ दिया. शानदार 6 रन लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर. और इसी छक्के की जरूरत थी बल्लेबाजी करने वाली टीम डावरे को. आईवैक कैच लिया है और आईवैक कैच के लिए संतोष दादा बोरकर इनके माध्यम से ईयरबड से इस बार लोअर फुल टॉस गेंद थी, ऑन साइड पर मोड़ दिया था. और दुर्शेट टीम की फील्डिंग भी बहुत ही बढ़िया हो रही है, ऐसी बात नहीं है. सभी युवा हैं और युवाओं का जोश है. फील्डर बोलते हो कि कहाँ फेंके भाई. एसडी का बल्ला कई खिलाड़ी लेकर खेलते हैं, सुशांत मोकल हो, प्रसाद पाटिल हो. एसडी ये ब्रांड हमारे सुधागढ़ पालिका है. सिद्धेश जी दंत एक बहुत ही अच्छे आयोजक है. आईवा कैच जिन्होंने लिया है, हमारे स्कोरर भी हमारे साथ हिंदी सीख चुके हैं कि आपको अतिथि मंच पर आना है, आपका इनाम लेकर जाना है आपको. ये फुल टॉस जापना तोहफा कबूल करो, बर्थडे गिफ्ट, और बर्थडे गिफ्ट को किया स्वीकार. शानदार 6 रन और 6 के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 47 रन. डीजे नो बॉल ये दिया गया अंपायर द्वारा. वेस्ट हाई का ये नो बॉल. Hello, is a review from West Heights. Please check your screen. No ball. Okay, it's the no ball. अगली गेंद रहेगी फ्री हिट. ये देखिए अंपायर का इशारा आता हुआ बंटी नजर आते हुए. 7 रन स्कोर बोर्ड पर ऐड होते हुए. बढ़िया शॉट, दोनों हाथों से तोहफा कबूल. 48 पर आता हुआ टोटल. फ्री हिट और ये भी जाएगी भाई. हवा के संग संग घटा के साथ साथ शानदार गेंद मिड विकेट के पार लगता हुआ एक और शानदार छक्का.
3 छक्के दागे हैं। 6 ये देखे दर्शकों के ऊपर कैमरा नजर आया है, बहुत ही खूबसूरत ये व्यू हमारे कैमरामैन द्वारा। रन संख्या 54। हाफ ट्रैकर एक और 6 का 6 दूने 12 और 6 तिया 18 लगातार मिलिंद दादा 3 छक्के आए हैं, जो सभी यहां पर संकेत इनके माध्यम से 500 रुपए का कैश प्राइज डावरा के लिए, हर एक छक्के के लिए 500 रुपए का प्राइज है। हर्षल जी घरत इनके माध्यम से लगातार 3 छक्के। परमेश जी आणि 2000 रुपयाचं सुद्धा पारितोषिक आहे। इथे मात्र चांगला फटका येईल, झेल टिपला जाईल, मात्र 3 षटकार आलेत आणि धावसंख्या 60 वर 2000 रुपयांचा कॅश प्राइज आदरणीय गणेश दादा घरत साहेब शेतकरी कामगार परिषदेचे ज्येष्ठ नेते यांच्याकडून या तिन्ही षटकारांसाठी आपण बघतोय दर्शन याला हे प्राइज लागलेलं आहे। हे सगळे प्राइज डिस्ट्रीब्युशन आमचे परमेशजी करतील, इथे पैसे जमा झालेले आहेत आयोवा कॅसाठी। थँक्यू दादा। नाव काय तुमचं? परेशजी पाटील यांचं मनपूर्वक अभिनंदन करूया। संकेतजी यांच्याकडून 500 रुपये जमा झालेले आहेत। आदरणीय आमचे सन्माननीय गणेशदादा घरत साहेब शेतकरी कामगार पक्षाचे नेते यांना विनंती असेल की आपण मुख्य अतिथी मंचाकडे यायचे, त्यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येणार आहेत। थोड्या वेळानंतर त्यांना विनंती आहे की अतिथी मंचाकडे या आपण। नेक्स्ट मॅचचा टॉस होईल, आमचे परमेशजी यांच्याकडे मी माईक सुपूर्द करतोय। Yes, thank you, Naik sir. Next match, गोविर्लेला फाइट करेल टीम वरेडी कोलीवाडा। पहा दोन्ही टीम कॅप्टन्सला आमची विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये या। गोविर्ले आणि वरेडी। आदरणीय मिलिंद दादांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेतोय। खरं तर स्पर्धेची आजची दुसरी रात्र आणि आजच्या रात्रीत देखील सन्माननीय मिलिंद दादांची उपस्थिती आपण पाहतोय। चला लास्ट कॉल आहे गोविर्ले आणि वरेडी। पहा जो कर्णधार सुरुवातीला येईल, इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला टॉस करायची आहे। पहिला चेंडू जर का पडला, प्रतिस्पर्धी कर्णधार त्या ठिकाणी उपस्थित नसेल तर उपस्थित असणाऱ्या टीमला त्या ठिकाणी टॉस विन दिला जाईल। लास्ट कॉल असेल वरेडी आणि गोविर्ले। चला घाई करा। पहा वरेडी टीमला आमची विनंती आहे, तात्काळ कर्णधार आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पाठवायचा आहे। आदरणीय मिलिंददादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते खरं तर टॉस केला जाईल। खरं तर आमचे भीष्म पितामह म्हणून आम्ही ज्यांना संबोधतोय, खरं तर राजकीय क्षेत्रातील एक मोठं नाव। पहा वरेडी टीम, चला घाई करा। मैदानाच्या आतमध्ये बिग फाइट जरूर आपण पाहतोय। दुर्शेत आणि टीम बापूजी डावरे। टीम पराग 11 जय भवानी गोविर्ले आणि त्या टीमच्या अगेन्स्ट गावदेवी वरेडी कोलीवाडा। बिग फाइट टॉस केला जाईल। आजच्या रात्रीतील पहिल्या फेरीतील हा पुढचा सामना असेल। दोन्ही टीम्सला आपण शुभेच्छा देऊया। वरेडी संघ कॉल करेल। हेड इज अ कॉल बट इट इज अ टेल। टॉस जिंकलाय पराग 11 जय भवानी गोविर्ले संघाने। निर्णय का असेल? फिल्डिंग क्षेत्ररक्षण निवडले। आज खरं तर आपण वाशी विभागात आहोत, बऱ्याचशा स्पर्धा आपण हमरापूर विभागामध्ये पाहिल्या। या स्पर्धेबद्दल तू काय म्हणशील? आयोजन खूप छान आहे, आम्ही पहिल्यांदा इकडे आलोत खेळायला। सध्याच्या घडीला गोविर्ले टीम म्हटलं की भंडाट फॉर्म मध्ये आहे, बऱ्याचशा पारितोषिका आपण जिंकल्यात, त्याबद्दल काय म्हणशील आणि चालू सीझन कसं राहिलंय? आत्ताचा थोडा आमचा वरेडी टीम कडे जाऊया। टॉस महत्वाची होती, खूप महत्वाची होती, पण आम्ही बॅटिंग मध्ये पण नाराज नाही होणार कारण आमच्याकडे चांगले बॅट्समन आहेत। फार वेळ घेणार नाहीये वरेडी टीमला। तुला खूप साऱ्या शुभेच्छा। मान्यवरांचा या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया। थँक्यू सो मच मिलिंददादा पाटील। आणि खरं तर दादा या स्पर्धेतून खरं तर आजच्या रात्रीतून
ते रजा घेतात आणि उद्या खरं तर त्यांची उपस्थिती आम्हास लाभणार आहे आणि त्यांचं मार्गदर्शन देखील आपण ऐकणार आहोत. पहा, मी विनंती करेल आमच्या संपूर्ण आयोजकांना, दादांच्या सोबत आपण जायचं आहे. टॉस बॉक्समध्ये खरं तर आपण पाहिलं पराग 11 जय भवानी गोविर्ले संघाने टॉस जिंकलाय आणि त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलंय. धन्यवाद परमेश पाटील. तसेच आपण पाहतोय की एकनाथ वर्तक मोठेवाडाव उद्योजक मोठेवाडा यांच्याकडून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. तसेच राजेश वर्तक वडखल विभाग राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष यांच्याकडून 2,500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेलं आहे. जय किसान वर्तक माजी सरपंच वडाव यांच्याकडून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. संदेश बाला म्हाते उद्योजक वडाव यांच्याकडून 2,500 रुपये आर्थिक सहाय्य आलेलं आहे. संतोषीभाई वडाव माजी सरपंच वडाव यांच्याकडून 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य आलेले आहे. हिराचंद भाऊ म्हात्रे यांच्याकडून 1,000 रुपये. तसेच कृष्णा दिनकर ठाकूर माजी तंटामुक्ती अध्यक्ष वडाव यांच्याकडून 1,500 रुपये. मृदुष शेठ पेण यांच्याकडून 10,000 रुपये. तसेच डॉक्टर आशीर्वाद मोकल यांच्याकडून 1,000 रुपये. 5,000 रुपये श्री सचिन वसंत ठाकूर उद्योजक वडाव. 5,000 रुपये श्री जितेंद्र तुळशीदास म्हात्रे वाशिबाग भाजपा अध्यक्ष यांच्याकडून 5,000 रुपये आलेले आहेत. 1,000 रुपये सौ मिनल परशुराम म्हात्रे निवृत्ती आरोग्य कर्मचारी यांच्याकडून 1,000 रुपये आलेले आहेत. तसेच 1,000 रुपये नंदू म्हात्रे मोठेराव वडखल वाशी शिवसेना विभाग प्रमुख यांच्याकडून तब्बल 1,000 रुपये आलेले. या सर्व देणगीरांचे आमचे फ्रेंड्स सर्कल ग्रुप सत्यशा ऋणी आहे. धन्यवाद. थैंक यू सो मच गणेश सर. कोई लक्ष्य मनुष्य के साहस से बड़ा नहीं, हारा वही जो दिल से लढा नहीं. नमस्कार प्रेक्षक वर्ग, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पहिला पेटी दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिला चेंडू लॉप केला, ऑन साइडला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते आणि काय सुंदर झेल टिपलाय. स्वतःला हवेमध्ये स्ट्रेच केलं आणि बॉडी बॅलन्स करत असताना काय सुंदर झेल त्या ठिकाणी टिपलाय. क्षेत्ररक्षक होते. काय सुंदर आनंद झेल टिपलाय आणि आनंदाचं सेलिब्रेशन एका बाजूला बापूजी देव डावरे संघाच्या प्रेक्षकांचा. आज बापूजी देव डावरे संघ बघा पाठीराखे भरपूर उत्साहित झाले. ज्या प्रकारे त्यांची बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये 60 डाबा केले आणि 61 टार्गेट असताना श्री वैग्रेश्वर प्रसन्न दूरशेत बनाम बापूजी देव डावरे टार्गेट 61 दाबेच असताना काय सुंदर लढत पाहतात. छत्रपती संभाजी महाराज मैदानवरती सध्या क्रीडा स्पर्धा सुरू आणि तर ह्या ग्राउंडला नामकरण ज्यांनी केले ते विनोद दादा म्हात्रे, रायगड जिल्हा समन्वयक. खरं तर आमचे विनोद दादा, एकच वादा आमचा विनोद दादा, त्यांनी हे नामकरण केलं. खरं तर त्यांचं कौतुक करायला पाहिजे. पुन्हा बॉल हवेत, पुन्हा विकेट. क्या बात है. आज डावरे संघाचे पाठीराखे शांत बसायला तयार नाहीयेत कारण त्यांची संघाची कामगिरी खूप सुंदर पाहायला मिळते. 2 धक्के लागलेत. कडून 3,000 रुपये आणि अर्णव घरत यांच्याकडून 1,000. अशा प्रकारे अजित घरत यांच्याकडून 1,000 आहेत आणि हर्षल घरत यांच्याकडून 3,000 आहेत. अशा प्रकारे एकूण 4,000चा प्राइज आहे. आणि हॅट्रिक बॉल संकेतकडून देखील 500 रुपये आहेत. बघा त्यांच्या प्रेक्षक आता शांत बसत नाहीयेत कारण सामन्यामध्ये 61 धावेचं टार्गेट असताना काय सुंदर गोलंदाजी झाली. दोन्ही ताकदवर संघ एकमेकाविरुद्ध खेळत असताना आज प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत खरं तर बापूजी देव डावरे संघाच्या खेळाडूंना. परंतु क्रिकेटचा खेळ मित्रांनो, क्रिकेट खेळ अनिश्चिततेने भरलेला काम आणण्यात होते कारण क्रिकेटमध्ये काही होऊ शकतोय. कभी कभी
जीतने वाली टीमें अचानक हार जाती है और कभी कभी हारने वाली टीमें क्रिकेट में अचानक जीत भी जाती है. चांगला बॉल डॉट आलाय बघा. गोलंदाजचा कॉन्फिडन्स वाढलाय कारण गणेश सर पहिल्या 2 बॉलवरती विकेट आली नाही त्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स जो आहे तो वाढलाय आणि आता सुंदर गोलंदाजी. नक्कीच मडवी सर आणि निलेश नाईक सर पण आमच्या वाशी भागाच्या क्रीडा रसिकांची मनं मात्र आपण आजच्या दिवसाला आपण जिंकलेली आहेत. खरंच खुश आहेत पब्लिक. सर्वांचे कॉल्स येतात की समालोचक कोण आहेत. निलेश सर मडवी सर तुमचं सुद्धा म्हणजे तुम्ही कुठं असता कुठल्या गावातले म्हणजे विवरण करायचं आहे. प्रत्येक समालोचनाचं सांगायचं की मी इथून आलेलं आहे कुठला आहे. निलेश सर आमच्या कलवे गावाचे आहे. धन्यवाद. यावेळीचा चेंडू ऑन साइड मध्ये फिल्डर त्या ठिकाणी आहे आणि अजून एक धक्का लागला. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी बघा. डावरे संघ प्रेक्षक थोडे मैदानाच्या बाहेर सेलिब्रेशन करा. सेलिब्रेशन जरूर करा परंतु मैदानाच्या बाउंड्री लाईनच्या आतमध्ये कोणी जाऊ नका. बघा काही आमचे कटआउट्स आहेत त्या ठिकाणी त्याच्या बाजूला थोडे आपण राहा. सेलिब्रेशन जरूर झालं पाहिजे परंतु ह्या गोष्टीची भान असली पाहिजे की ग्राउंडच्या आतमध्ये कोणी जाणार नाहीये. खरंच आज या ठिकाणी समालोचन करताना देखील भरपूर आनंद वाटला कारण एवढे प्रेक्षक आम्ही आज जवळजवळ गणेश सर 45 दिवस नाईट टुर्नामेंट करतोय परंतु एवढे प्रेक्षक आणि उत्साहित प्रेक्षक पाहायला मिळाले नाहीये. मी योगेश मडवी सिद्धी करवले पनवेल समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि सध्या बघा प्रेक्षकांचा देखील प्रचंड आवाज वाढलाय. बघा प्रेक्षकांना सूचना आहे मित्रांनो आम्ही तुमच्यावरती भरपूर प्रेम करतो कारण गणेश सर क्रिकेटचे जे मेन घटक असतात स्पर्धेचे ते प्रेक्षक वर्ग त्यांना विनंती आहे की आपण पडद्यावरती कोणी बसू नका. बघा पडद्यावरती जे प्रेक्षक बसलेत सहकार्य करा. खेळाडू असतील प्रेक्षक असतील आपण पडद्यावरती कोणी बसू नका कारण या स्पर्धेचे ते शान आहे. सर्व संघ वरेडी संघ आपणही लक्ष द्या. हॅलो कृपया डावरे संघाच्या पाठीरेखांना विनंती असेल खुर्च्या वगैरे आपण उचलू नका. जो काही आनंदाचा जल्लोष आहे आपण साजरा करायचा आहे परंतु खुर्च्या उचलून आपण करू नका. आपणास विनंती असेल आणि सर्व क्रीडा रसिकांना विनंती असेल ही आपली पहिल्यांदा स्पर्धा आहे आणि या स्पर्धेचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यायचा आहे. कोणत्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही या दृष्टिकोनातून सर्वांनी सहकार्य करायचं आहे. आनंद व्यक्त करा. पहिली धाव घेताना दमछाक लागला कारण 3 गडी 0वरती बाद झाले आणि त्यानंतर आता 5व्या बॉलवरती 1 रन झाली. टार्गेट 61 धावेचं. कोई गिरने में राजी तो कोई गिराने में राजी. रन नाही का पण सॉरी कुठल्याही प्रकारची रन नाही. 5 चेंडू डॉट. काय मॅच आहे मैदानाच्या आतमध्ये. काय सुंदर दृश्य पाहायला मिळते. 1 बॉल शिल्लक आहेत. नक्कीच पहिल्या षटकातला खरं तर आपण पाहतो सनीचं षटक सुंदर राहिले. 61 धावेचं टार्गेट परंतु आता समीकरण राहिले 19 चेंडू आणि 61 धावा. फिक्र करता फिक्र से होता है क्या. आज कर ले भरोसा खुद पर फिर देखो होता है क्या. चला पंच सामना सुरू करा. वेळ घेऊ नका प्लीज. सहकार्य करा कारण मी सुरुवातीला सांगितलं जिंदगी मौके कम धोखे ज्यादा देती है. रात के ठीक आप देख सकते घड़ी की बात करेंगे तो 12:46 हो चुके हैं और ठंडी गुलाबी ठंडी में दर्शक मुकाबले का लुत्फ उठा रहे हैं. फुल टॉस बॉल प्रहार केलाय. आत्ता बॉल चाललाय सीमारेखा बाहेर. अंतिम चेंडूवरती षटकार आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. बॅटिंग करत असताना मैदानावरती दूरशेत संघ 3 गडी बाद 6. मडवी सर थोडंसं थांबवतो तुम्हाला. माझ्या समोर स्टेजच्या समोर जे प्रेक्षक पिवळ्या पट्ट्यावर बसलेले आहेत आम्ही लावलेले त्यांना विनंती असेल की आपण नम्रपणे पिवळा पट्टा सोडून बसायचा आहे नाहीतर मैदानाच्या बाहेर जायचं आहे. ही विनंती असेल. सगळ्यांना विनंती असेल प्लीज. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल विनंती असेल लक्षात घ्या. जेव्हा मी सांगतो शेवटच्या क्षणात सांगतो जोपर्यंत आपण शिस्तीचं पालन करत नाही तोपर्यंत वाशी विभागात अशा टुर्नामेंट परत भरवता येणार नाही. आपल्यापर्यंत माझा आवाज पोहोचत असेल सगळ्या विनंती आहे. परत एकदा सांगतोय त्या तिथपर्यंत मला याची गरज पाडू नका. सगळ्यांना विनंती आहे पिवळा पट्टा मला दिसला पाहिजे नाहीतर मैदानाच्या बाहेर थोडा काढण्यात येईल. सर्व प्रेक्षकांना सांगण्यात येते जे प्रेक्षक बसले आहेत एकदम शांत बसलेले आहेत
काहीच प्रॉब्लेम नाही, फक्त पिवळा पट्टा सोडायचा आहे. कारण की पिवळा पट्टा तुटला फाटला तर नक्कीच आमच्या डेकोरेटरचं आणि आमचं नुकसान होणार आहे. विनंती असेल आपल्याला, परत एकदा सांगतो विनंती असेल, नाही तर मला तिथपर्यंत यायला लागेल आणि आपल्याला जबरदस्तीने त्या पट्ट्यावरून उठवायला लागेल. विनंती असेल. कंटिन्यू मडवी सर. नक्कीच बघा, प्रेक्षक वर्ग म्हटलं की स्पर्धेचे प्रमुख घटक असतात. तुमच्यामुळेच मित्रांनो प्रत्येक स्पर्धा यशस्वी होत असते. त्यामुळे आपण कुठल्याही प्रकारचं गालबोट लागेल अशा प्रकारचं कृत्य करू नका, आपल्याला विनंती केली जाते. रख हौसला वो मंजर भी आएगा, प्यासे के पास चलकर समंदर भी आएगा, थक कर ना बैठ ये मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और ये मुकाबला जीतने का मजा भी आएगा. टार्गेट जरी 61चं असलं, पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 जरी आल्या तरी 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 55 धाब्याची आवश्यकता आहे. गोलंदाज तयार. बॉल यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज पोहोचलेत परंतु झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. 2 धाबा एकवटल्या गेल्या पहिल्या बॉलवरती. 2 धाब्याने संघ पोहोचतोय तो सध्या 8 या धावसंख्येवरती. सिंगल डबल चौकार षटकार ठोकावे लागतील कारण मॅच मध्ये टार्गेट मोठं 61 धाब्याचं. याच्या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की खूप मोठं टार्गेट पाहायला मिळालं कारण कोपरुली संघानं 73 धाबा केल्या होत्या आणि 74 धाबा हनुमानपाडा संघाला करता आल्या नव्हत्या. आणि या मॅच मध्ये देखील 61 धाब्याचं टार्गेट. डावरे संघानं 60 धाबा केलेत. 61 धाबेला उत्तर देताना आतापर्यंत 8 धाबा आल्यात. बॉल चांगलाय, खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. बॉल चला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. जोपर्यंत चेंडू फील्ड होणार तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धाबा. सिंगल डबलला प्राधान्य दिले. सिंगल डबलच्या माध्यमातून संघ वाटचाल करतोय विजयाच्या दिशेनं कारण टार्गेट 61 धाबेचं आहे या मॅच मध्ये आणि आतापर्यंत धाबा आपण पाहिले तर 10 धाबा. 51 धाबेची अद्यापही गरज आहे. 2 संघ एकमेकाविरुद्ध. सामना चांगला प्रेक्षकांना पाहायला मिळेल कारण दोन्ही तुल्यबल संघ आणि दोन्ही ताकदवर संघ आहेत. त्यामुळे सामना प्रेक्षकांना कदाचित शेवटच्या ओव्हर पर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. गोलंदाज अमोल पुन्हा एकदा तयार. यावेळीचा प्रहार बॅटच्या मधोमध टक साऊंड आवाज आलाय आणि बॉल लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर. ब्रँडेड षटकार. दीपेशच्या बॅट मधून षटकार आलाय. तो सांगतोय, दीपेश गावण सांगतोय की मी लढतोय, मला लढायचं आहे. तर छत्रपती शिवरायांनी सांगितलंय लढायचं आणि फक्त लढायचं, तर परिस्थितीवरती रडायचं नाही. पुन्हा प्रहार. आइए स्वागत आहे. 2 चेंडू 2 षटकार दीपेश गावणच्या बॅट मधून आणि मॅचला आता पुन्हा एकदा ऑन झाली आहे. जो पहिल्या षटकामध्ये केवळ 6 आल्या त्यानंतर या ओव्हर मध्ये आतापर्यंत रन्स आल्या 16 4 चेंडू मध्ये. में राजी तो कोई गिराने में राजी, मगर जो गिरकर संभल जाए वही जीतता है बाजी. 2 षटकार. पुन्हा प्रहार. यावेळी मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचलेत. वेल जज वेल कॅच आणि दीपेश गावणचा खेळ समाप्त. पुन्हा सेलिब्रेशन डावरे संघाच्या समर्थकांचं. दोन षटकार आले त्यानंतर विकेट आली. 22 धावा. प्रेक्षक तुम्ही पाहता स्क्रीनवरती दाखवले जात आहेत. मैदानाच्या चौपेर प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. डावरे संघाचे प्रेक्षक आता पुन्हा टाळ्या वाजवतात कारण 2 षटकार आल्यानंतर जी मेन विकेट होती दीपेश गावण बाद झालाय. 22 रन्स आता गरज आहे मैदानावरती. अद्याप संघर्ष करावा लागेल म्हणजे 39 धाबेची गरज आहे 13 चेंडू मध्ये. क्रिकेटमध्ये 6 चेंडू 36 धाबा बनताना पाहिल्यात. क्रिकेटमध्ये 6 चेंडू 36 धाबा बनताना पाहिल्यात तर येणाऱ्या 13 बॉल मध्ये 39 धाबा ही बनवू शकतात. फक्त त्या तुम्हाला बनवता आल्या पाहिजेत. मी मगाशी सांगितलं की
बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य मला आठवलं, जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा, जर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास तुमच्या सोबत असेल तर जगात तुम्हाला कोणीही परास्त करू शकत नाहीये. आणि अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये अमोलने दिलेत. लगातार 2 चेंडूमध्ये 2 विकेट आणि धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22. जी हा बिलकुल बापूजी देव डावरे संघाने केलेली दमदार कामगिरी आणि आतापर्यंत 2 षटकामध्ये 22 धावा खर्च झालेत तर येणारे 12 चेंडू 39 धावा, 5 गडी बाद 22 धावा. मेन खेळाडू आता बाद झालेत, मिडल ऑर्डरचे खेळाडू बाद झालेत. एकी खेळाडूने जिम्मेदारीने क्रिकेट खेळलं नाहीये, कारण क्रिकेटमध्ये जिम्मेदारी निभावणं कठीण असतं आणि जिम्मेदारीला ढकलणं सोपं असतं. आता तरी तेच केलं सध्या मैदानाच्या आतमध्ये दूरशेच संघाच्या खेळाडूनं जिम्मेदारी ढकलली येणाऱ्या प्रत्येक खेळाडूच्या खांद्यावरती. आणि आता एखाद्या खेळाडूला जिम्मेदारी उठवावी लागेल का टार्गेट आता 12 चेंडूमध्ये 39 धावेचं आहे. मॅच मध्ये मजा आहे, कारण प्रेक्षक वर्ग असले की मॅचला मजा असते आणि आता दूरशेच संघाचे प्रेक्षक शांत बसलेत. यानंतर होणारी लढत पहिल्या राऊंडची तिसरी गोविर्ले विरुद्ध वरेडी कोळीवाडा यांच्यामध्ये होईल आणि त्यानंतर चौथी लढत श्रीराम बलवली आणि बापेश्वर उणोल यांच्यामध्ये होणार चौथी लढत. आज दुसरी रात्र असं म्हटलं जातं गणेश सर की रात्र ही वैऱ्याची असते, परंतु आज या ठिकाणी या स्पर्धेची दुसरी रात्र आनंदाचे दोही आनंद तरंग. खरं तर वाशिम विभागाचा आनंदाचा सोहळा आपण पाहतोय. नाईट स्पर्धा गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 निर्णायक षटक असेल. बॉल चांगला गुडलेन स्पॉट वरती पडल्यानंतर डॉट चेंडूची समाप्ती. आत्ता मात्र कॉन्फिडन्स वाढलंय पूर्णपणे खेळाडूंचं, कारण ज्या प्रकारे पहिल्या सुरुवातीपासून गोलंदाजांची गोलंदाजी चांगली राहिली आणि आतापर्यंत 5 गडीबाद फक्त 22 धावा लागल्यात. संघर्ष करावा लागेल, हार्डवर्क करावा लागेल. यू क्रिएट हार्डवर्क गॉट अ सक्सेस असं म्हटलं जातंय. या मॅच मध्ये तुम्हाला आता हार्डवर्क करावा लागेल. खोलवर टप्प्याचा खोलात टाकलेला चेंडू, यॉर्कर लाईन, बुंदात टाकलेला चेंडू असं म्हटलं जातं. आणि खरं तर अजून एक डॉट बॉल आलाय. परमेशजी पाटील मॅचचा आनंद घेत आहेत. खरं तर काही मॅच नंतर त्यांचाही आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल, कारण 4 रात्र त्यांच्यावरती जिम्मेदारी आहे. कारण क्रिकेट स्पर्धा म्हटले की जिम्मेदारी फार मोठी असते. हा चेंडू चांगला, यावेळेस मात्र फलंदाज बाद. अजून एक धक्का. सगळं काही डावरे संघाच्या बाजूने होत आहे आणि अजून एक धक्का मैदानावरती.
होत आहेत एक के बाद एक. डेझे बघा एकही खेळाडूनं चांगली कामगिरी केली नाहीये, भरोसाच राहिला नाही आता त्यांचा खेळाडूंवरती. कारण आज के जमाने में गणेश सर कहते ना कि परमेश्वर की भरोसे के लायक इंसान नहीं मिलता. आज या जमामध्ये कोणाचा कोणावरती भरोसा नाहीये. बाबाचा मुलावरती भरोसा नाही, भावाचा भावावरती भरोसा नाही. म्हणून तर आम्ही नेहमी सांगतो ना, बैंक में जाओ तो बैंक वाले पेन बांध रखते हैं, यदि पानपोई पे जाओ तो पानपोई वाले ग्लास को बांध रखते हैं, यदि आप पान टपरी पे जाओगे तो पान टपरी वाले लाइटर को बांध रखते हैं, बड़े लोग के घर जाओगे तो बड़े लोग दरवाजे में कुत्ता बांधते हैं, लड़कियां मुंह बांधती है और बीवियां अपने पति को, क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं है. धन्यवाद धन्यवाद अजय. माझ्या विनंतीला मान देऊन लगेच चहाची व्यवस्था झालेली आहे आणि पहिला कप त्यांनी मलाच दिला आहे. अतिशय प्रेम आहे या विभागाचं माझ्यावर. आलो 2 दिवस थांबलात तर नक्कीच कळेल. नाही मजा येते खरंच. एवढ्या नाईट स्पर्धा गणेश सर झाल्यापर्यंत एवढी मजा कुठे नाहीये. पनवेल तालुक्यापासून आम्ही टेटवालापर्यंत, कर्जतपर्यंत, पार मुरबाडपर्यंत गेलो, पण एवढी मजा कुठल्या स्पर्धेमध्ये आली नाही. सर हेच शब्द ऐकण्यासाठी कान आतुर होते. एखाद्या समालोचकाकडून आयोजकांचं हे शब्द जेव्हा आयोजकांविषयी बोललं जातात तेव्हा फार आनंद होतं आणि आनंद नक्कीच तुमच्या शब्दातून व्यक्त करताना तुम्ही दिसलात. धन्यवाद. शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला. आता समीकरण अंतिम षटकामध्ये 33 धावेची गरज आहे. खरं तर आपण पाहिलं दुर्शेत संघाला टार्गेट फार मोठं होतं, सुरुवात चांगली करता आली नाहीये. त्यानंतर एक के बाद एक विकेट घडत गेल्याने खरं तर आता संघ पूर्णपणे अडचणीमध्ये आलाय. शेवटचं अंतिम षटक 33 धावेची गरज. वाशी विभागाची मानाची सन्मानाची क्रीडा स्पर्धा आपण पाहतो आणि खरं तर आज या स्पर्धेतली दुसरी रात्र आणि सुंदर आयोजन. मैदानाच्या चौफेत तुम्ही पाहिलं प्रेक्षकांनाही बसण्याची चांगली व्यवस्था करण्यात आली आहे. सुंदर असं व्यासपीठ तुम्ही उभं केलंय आणि खास म्हणजे चमचमणाऱ्या ट्रॉफ्या ज्या इत्या क्षणी प्रत्येकाच्या प्रेमात पडतील. खरं तर अशा सुंदर ट्रॉफ्या या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. आणि आज दुसरी रात्र 4 रात्र चालणारा क्रिकेटचा महासंग्राम या मैदानावरती प्रेक्षकांना पाहायला मिळेल आणि प्रेक्षकही तेवढ्याच संख्येनं स्पर्धेला प्रतिसाद देतात, त्यांचंही कौतुक झालं पाहिजे. आज डीजे मास्टर देखील आमच्या सोबत जॉईंट आहेत. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे संगीत त्यांच्या माध्यमातून देखील आलेत. क्रिकेट विथ म्युझिक हा आनंद त्यांनी दिलाय. सर माझ्या दृष्टीने माझ्या जीवनातला सर्वात मोठा आनंद असेल की ह्या मैदानाला माझ्याकडून मी सजेस्ट केलं की छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देऊया आणि आमच्या सगळ्या कमिटीने एका ह्याच्यात सांगितलं की ह्या मैदानाचं छत्रपती संभाजी महाराज नामकरण करूया. नक्कीच गणेश सरांचं मोठं योगदान आहे त्याच्या मागे. एक आठवण सांगतो महाराजांची. छावा चित्रपट तुम्ही सर्वांनी पाहिला असेल. 27 मार्च 1667ला सरनोबत नेताजी पालकर यांचं धर्मांतर झालं, मुस्लिम बनवलं त्यांना. तेव्हा संभाजी महाराजांचं वय होतं 10 वर्ष. 14 मार्च 1657ला जन्म झाला महाराजांचा आणि त्यावेळी ते महाराज म्हणाले होते, अरे धर्मासाठी मेलेलं चालेल पण धर्मांतर केलेलं कधीच चालेल नसेल. त्याच्यानंतर परत एकदा नेताजी पालकरांना या हिंदू धर्मात छत्रपती संभाजी महाराजांनी आणलं आणि त्यानंतर हिंदू धर्मात धर्मांतर करून हिंदू धर्मात परत घेण्याचा कायदा आणि ती व्यवस्था या हिंदू धर्माने पाहिली. नक्कीच त्यावेळी 10 वर्षात महाराजांनी सांगितलं होतं धर्मासाठी जगावं आणि धर्मासाठी मरावं आणि वयाच्या 32व्या वर्षी अतिशय हाल आणि अपेक्षेने महाराजांचा छळ करण्यात आला आणि आपण छावा चित्रपटात तो जेव्हा पाहिला तेव्हा अश्रू अनावर होतात. त्याच मैदानाला आणि ह्याच संभाजी महाराजांचं नाव या मैदानाला आपण दिलं. मडवी सर कंटिन्यू. नक्कीच विनोद दादा तुमच्या मताशी आम्ही सहमत आहे. कारण ग्राउंडला नामांकन करण्यात आलं आहे विनोद दादांच्या माध्यमातून की संभाजी महाराज क्रीडांगण आणि अध्यक्ष गणेश म्हात्रे देखील आहेत. त्यांचंही नाव घेतलं पाहिजे कारण प्रत्येकाचं सहकार्य असतं. खरं तर आज या ठिकाणी समालोचन करण्यासाठी भरपूर आनंद मिळाला. आमच्या याच परिसरातले मित्र अजून एक जे जनवली वडावचे ते रुपेश पाटील सध्या आमच्या विभागामध्ये समालोचन करत आहेत. ते देखील ऑनलाईन मॅच बघतायत. त्यांच्याकडून शुभेच्छा आहेत. रुपेश पाटील सर आपलंही स्वागत आहे. नक्कीच याच संघटनेच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा समालोचनाची त्यांनी सुरुवात केली आणि हळूहळू एक एक पाऊल का होईना पुढे सरकत त्या आज भरपूर पुढे गेलेत. त्यांचं देखील कौतुक करूया. अजून एक धक्का इकडे, धक्के के बाद धक्का.
तिकडे भाऊचा धक्का आणि इकडे धक्क्यावरती धक्का. 9 विकेट लॉस, 29 रन्स स्कोरबोर्ड. रन लॉस ऑफ 9 विकेट्स. मॅच पूर्णपणे आता संपत गेलेली आहे कारण 3 चेंडू औपचारिकता राहिली आहे. चला स्पीडअप करा, थोडा स्पीडअप करा कारण आपण रात्रीचे ठीक आता 1 वाजले ते हेही लक्षात ठेवा कारण यानंतर भरपूर लढती आहेत. तर नक्कीच याच परिसरातील मागच्या वेळी आपण स्पर्धा पाहिली 1 महिन्यापूर्वीची 30,000 रुपयाची होती. बापूजी डावरे संघ जो खरं तर अंतिम विजेता संघ राहिलाय आणि खरं तर त्यांच्यासाठी हा ग्राउंड लकी असावा. आज देखील बघा बापूजी देव डावरे संघ दमदार प्रदर्शन करतो परंतु आता षटकार मारलाय. फायदा नाहीये कारण आम्ही नेहमी सांगतो ना क्रिकेटमध्ये चौकार षटकाराला महत्व असतं गणेश सर, परंतु जेव्हा सामना गमावला तेव्हा षटकार चौकाराला महत्व नाही. जसं की भातं करपून गेल्यानंतर पडलेल्या पावसाला 0 किंमत, वेळ निघून गेल्यानंतर सुचलेल्या बुद्धीला 0 किंमत, तसेच सामना संपल्यानंतर मारलेले चौकार षटकार त्याला 0 किंमत. वेळ गेली, सत्ता गेली आणि आता कार्यक्रम संपला. सामना जिंकला. मैदानाच्या आतमध्ये बापूजी देव डावरे संघाचं अभिनंदन करूया. श्री व्याघ्रेश्वर प्रसन्न दुर्शेत संघ हार्डलक. पुढच्या वाटचालीसाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देऊ आणि या मॅच मध्ये दमदार प्रदर्शन करणारे बापूजी देव डावरे संघ विजेता ठरलाय. अभिनंदन. नक्कीच इथे परमेश भाईंचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो कारण की त्यांच्या माध्यमातून मडवी सरांसारखं समालोचक या मैदानावर आणि या विभागाला लाभले त्याच्याबद्दल मी परमेश